कांदा चाळीत टाकताना नेमकं कोणत्या पावडरचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून कांद्याची क्वालिटी, टिकवण क्षमता जास्तीत जास्त दिवस तिथं टिकलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, इतर कुठल्याही पावडर मी तुम्हाला न सांगता डायरेक्ट कंटेंट असलेल्या पावडर सांगतो, ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला क्लोरोपायरिफॉस हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणताही जी पावडर आहे तर ती वापरू शकता, ज्याच्यामध्ये क्लोरोडस्ट या नावाची ही पावडर आलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, हे कीटकनाशक आहे, म्हणजे ज्यावेळेस कांदा सडेल त्याच्यातून ज्या काही आळ्या वगैरे आपल्याला बाहेर आलेल्या पाहायला मिळतात तर त्या जागेवरच मेलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सल्फर 80 किंवा 90% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं जे काही सल्फर पावडर येतं तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. मित्रांनो, याचे हे एका बुरशीनाशकाचं काम करणारे, म्हणजे ज्यावेळेस कांदा सडल तर ती जो काही फंगस असतात, बुरशी असतात, तर ती एका कांद्यापासून दुसऱ्या कांद्यापर्यंत ट्रान्सफर होणार नाही. मित्रांनो, प्रति टन कांद्यासाठी आपल्याला 4 किलो क्लोरो पावडर आणि त्याच्यासोबतच 4 किलो आपल्याला सल्फर पावडर एकत्रित मिक्स करून कांद्यावरती शिंपायची आहे. यानं तुमचा कांदा चाळीमध्ये जास्त दिवस टिकल. धन्यवाद.